जालन्याच्या परतूरमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या दारुड्याला विद्यार्थिनींनी चोप दिलेला आहे आणि वसतिगृहामधील मुलींची छेड काढणाऱ्या एका व्यक्तीला विद्यार्थिनींनी चोप दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे। बातमी आपण पाहतो जालन्यामधून। वसतिगृहातील मुलींची छेड काढणाऱ्या एका दारुड्याला त्यांनी चांगलाच धडा शिकवलेला आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतो। जालन्याच्या परतूरमधून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र यामुळे ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। बराच विद्यार्थी या वसतिगृहाच्या आजूबाजूला दिसत आहेत आणि या विद्यार्थिनींनी या नशेमध्ये असलेल्या व्यक्तीला चोप दिल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, मुलींचा घोळका त्या ठिकाणी दिसतोय, काय नेमकं घडलं होतं? हा नशेमध्ये होता व्यक्ती असं कळतंय, मात्र नेमकी घटना काय घडली, प्रवेश कुठे त्यांनी केला होता, सगळं सविस्तर सांगा। आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण जी घटना आहे ही जालन्याच्या परतूर या ठिकाणी घडलेली आहे आणि हा संपूर्ण घटनेचा प्रकार जो आहे हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर परतूरमध्ये बालिका वसतिगृह आहे आणि या बालिका वसतिगृहाच्या भिंतीवर चढून या दारुड्याने एका मुलीची छेड काढल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि या संपूर्ण प्रकारानंतर या बालिका वसतिगृहातील विद्यार्थिनींनी या दारुड्याला चांगलं चोपल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण जी घटना आहे ही रात्रीच्या सुमारास घडलेली आहे आणि बालिका वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीवर चढून या दारुड्याने वसतिगृहात प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी वसतिगृहातील काही विद्यार्थिनींची छेड काढली आणि या संपूर्ण प्रकारानंतर या विद्यार्थिनींनी या दारुड्याला वसतिगृहाबाहेर येऊन त्याला चांगला चोप दिलेला आहे। यावेळी या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील होते आणि त्यांनी देखील या दारुड्याला चांगला एक समाचार घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रकारामुळे परतूर येथील बालिका वसतिगृहातील मुलींचा ज्या सुरक्षेचा प्रश्न आहे तो सध्या ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान आता हा जो प्रकार आहे हा सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालेला आहे आणि या घटनेचा पुढील तपास आता परतूर पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। निश्चित गौरव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विद्यार्थिनींचा प्रश्न मात्र या निमित्ताने ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे।